नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आपण जे काही नवीन मेथड हायर परचेस सिस्टीमची चालू केली आहे, कोणते प्रॉब्लेम पाहत आहोत तर प्रॉब्लेम्स ऑन प्लस इंटरेस्ट हे इन्स्टॉलमेंटमध्ये ॲड असेल। ओके, हे एक क्वेश्चन पाहिला आहे, त्या क्वेश्चन क्लिअर झाला असेल। एक आणखी एक त्या पद्धतीचा क्वेश्चन पाहूया, त्याच्यानंतर हायर परचेसची नेक्स्ट मेथड आपण चालू करणार आहोत। ओके, तर क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येऊन जाईल। क्वेश्चन पहा, राज ब्रदर्स आर एंगेज्ड इन कोल मायनिंग. दे परचेस्ड अ वॅगन फ्रॉम इंडियन वॅगन लिमिटेड ऑन हायर परचेस बेसिस ऑन 1st January 2016. The cash price of wagon rupees 2,30,000. राज नावाचा एक बायर आहे, त्यानं एक मशिनरी परचेस केली इंडियन वॅगन लिमिटेड या कंपनीकडून हायर परचेसनुसार 1 जानेवारी 2016ला त्याची कॅश प्राइस होती त्या वॅगनची 2,30,000. दे पेड 50,000 डाऊन पेमेंट, त्यांनी 50,000 डाऊन पेमेंट केलं and the balance in annual installment of 60,000 plus interest. ओके, आणि त्याने ठरवलं वर्षाच्या शेवटी 60,000 रुपये आम्ही देण्याचं मान्य करतोय आणि 10% इंटरेस्ट त्याच्यामध्ये ॲड असेल। ओके, ऑलरेडी त्या इन्स्टॉलमेंट 10,000 ठेवली आणि त्या 10,000मध्ये इंटरेस्ट 10% ॲड राहणार आहे। 60,000 इन्स्टॉलमेंट आहे पर ॲनम। डेप्रिशिएशन 10% was charged on wagon on diminishing balance, म्हणजे आपली दुसरी मेथड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडनुसार डेप्रिशिएशन त्यांनी चार्ज करण्यासाठी ठरवलेलं आहे। ओके, आपल्याला मग प्रिपेअर काय करायचं आहे, प्रिपेअर वॅगन अकाउंट इंडियन वॅगन लिमिटेड अकाउंट इन द बुक्स ऑफ राज ब्रदर्स. राज ब्रदर्सच्या बुक्समध्ये या ठिकाणी आपल्याला ते 2 अकाउंट प्रिपेअर करायचे आहेत। वॅगनचं अकाउंट म्हणजेच मशिनरीचं अकाउंट आणि व्हेंडरचं अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते डेप्रिशिएशन वगैरे या ते नॉमिनल आहे, आपण प्रत्येक क्वेश्चनमध्ये पाहतच आहोत। ओके, तर चालू करूया। क्वेश्चन आलेला असेल स्क्रीन समोर, पाहून घ्या। आता अगोदर काय करायचं, आपल्याला टेबल सॉल्व्ह करायचं। टेबल सॉल्व्ह केलं की 60% काम संपलं आपलं, उरलेलं 40% आपण लागलीच करून टाकूया। 50% तरी काम हे टेबलवरतीच डिपेंड राहणार आहे। ओके, चला तर 1 जानेवारीला काय केलं, 1 जानेवारी 2016 त्यांनी ॲग्रीमेंट मनी पे केली। 1/1/16 किती पे केले, 50,000। पहिल्या दिवशी इंटरेस्ट असतं का, नाही। कॅश किती पेड केलं, 50,000। अनपेड बॅलन्स किती, मशिनरीची ओरिजिनल किंमत आहे 2,30,000। 2,30,000 पैकी 50,000 ॲग्रीमेंट गेले, लेस करा ॲग्रीमेंट किती राहतात, 1,80,000 हे अनपेड असेल। 1,80,000 अनपेड बॅलन्स। ओके, नेक्स्ट त्यांनी काय ठरवलं की आम्ही कॅश पे करतो वर्षाच्या शेवटी, प्रत्येक वर्षाच्या शेवटी 60,000 60,000 60,000 3 वेळेस पे करतो आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑलरेडी ॲड असणार आहे। आपल्याला काय माहिती आहे का, नाही। तर का 60,000 60,000 60,000 60,000 60,000 अँड 60,000 3 वर्षापर्यंत। 31/12/16 31/12/17 आणि तिसरं वालं 31/12/18। याच्यामध्ये या 60,000 मध्ये इंटरेस्ट ऑलरेडी ॲड राहणार आहे। ओके, मग 1,80,000 मधून 60,000 गेले, राहतात किती सांगा, 1,80,000 वजा 60,000 1,20,000 इथं अनपेड बॅलन्स असेल। याच्यामधून 1,60,000 मायनस करा, इथं 60,000 असेल आणि या 60,000 मधून हे 60,000 गेले, राहिलेलं नील असेल। ओके, आता इंटरेस्ट कसं चार्ज करायचं आहे, इंटरेस्ट ऑलवेज चार्ज ऑन अनपेड बॅलन्स। इंटरेस्ट हे नेहमी अनपेड बॅलन्स वरती चार्ज करतात। अनपेड बॅलन्स पहिल्यांदा आहे 1,80,000, त्याच्यावरती 10% काढा, 18,001 पहिल्या वर्षी, याच्यावरती 10% काढा।
1,80,000 वरती 10%, त्याच्यानंतर 1,20,000 वरती 10% काढा, किती येईल 12,000. याच्यावरती आता याच्यावरती 10% काढा नेक्स्ट इयरचं, तर याच्यावरती 10% काढलं तर 6,000 येऊन जाईल. ओके, चला आता इन्स्टॉलमेंट कशी ठरवायची. 60,000 प्लस 18,000 किती होतात, 60 70 78,000. ओके, 78,000. त्याच्यानंतर 60,000 प्लस 12,000 70 72,000 दुसरी इन्स्टॉलमेंट. त्याच्यानंतर 60,000 प्लस 6,000 66,000 तिसरी इन्स्टॉलमेंट. संपलं या ठिकाणी. आता डेप्रिशिएशन चार्ज करा म्हणलं त्यांनी. डेप्रिशिएशन ऑलवेज डिमिनिशिंग सांगितलं त्यांनी, डिमिनिशिंग मध्ये सांगितलं त्याप्रमाणे चार्ज करा. मशिनरीची ओरिजिनल कॉस्ट आहे 2,30,000 2,30,000. याच्या 10% काढून घ्या. 10% सांगितले का बघा. डेप्रिशिएशन 10% सांगितले, 10% काढा. पहिल्या वर्षीचे येऊन जाईल 2,30,000 23,000 पहिल्या वर्षाचा. 2,30,000 वजा 10%. दुसऱ्या वर्षी अमाऊंट राहते 2,07,000. याच्यावरती 10%. हे फर्स्ट इयरचं आहे. सेकंड इयरचं किती येईल 20,700. आता ह्याच्यामधून 10% मायनस करा, किती येईल 1,86,300. याच्यावरती 10% काढून घ्या बेटा. याच्यावर 10% काढलं तर 18,630 येईल. हे उचलायचं आणि डेप्रिशिएशनच्या कॉलम मध्ये टाकायचं. पहिल्या वर्षी डेप्रिशिएशन नाही. 23,000 20,700 आणि 18,630. संपलं या ठिकाणी. चार्ट आपला कंप्लीट होतो. बेरीज करायची 2 लाख किती येईल कॅश पेड 60,000 प्लस 50,000 जर केलं 2,30,000. इंटरेस्टची टोटल करा 18,000 12,000 6,000 36,000 36,000. आणि या दोघांची बेरीज करा. याची टोटल आहे 2,66,000. ओके, हे टोटल करत बसायची गरज नाही. ओके, चला तर आता मशिनरीचं आणि व्हेंडरचं अकाउंट आपण प्रिपेअर करूया. चला तर वॅगन म्हणजे असेट्सचं अकाउंट, मशिनरीचं अकाउंट आणि इंडियन वॅगन लिमिटेड म्हणजे व्हेंडरचं अकाउंट. ओके, प्रिपेअर करूया. तारीख 1 तारीख होती 1/1/16. त्या तारखेला त्यांनी ॲग्रीमेंट मनी पे केले कुणाला, तर इंडियन वॅगन लिमिटेड अकाउंटला. आता त्यांचं आपण शॉर्टकट काय लिहूया, इंडियन लिमिटेड करूया. इंडियन लिमिटेड. ओके, किती पे केली ॲग्रीमेंट 50,000. लागलीच 31 तारखेला काय केलं 31/12/16 त्यांनी इंडियन लिमिटेडला इन्स्टॉलमेंट किंवा कॅश सुद्धा पे केले. ओके, इंडियन लिमिटेडला किती पे केलं कॅश 60,000 रुपये पे केलं 60,000. ओके, कॅश पेड किती केलंय 60,000. 31 तारखेला कॅश पेडच्या कॉलम मध्ये पाहू शकता. लागलीच 31 तारखेला त्यांनी 31/12/16 डेप्रिशिएशन सुद्धा चार्ज केलं. डेप्रिशिएशन होतं पहिल्या वर्षी 23,000 23,000. ओके, संपलं. क्लोज करा. हे 31/12/16 दिवशी काय बॅलन्स राहील, बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड किती करू शकतो ते चेक करा. इथं टोटल करून घेऊया आपण. इकडची किती आली 60,000 50,000 50,000 प्लस 60,000 1,10,000 1,10,000. इकडे सुद्धा 1,10,000च यायला पाहिजे, पण 23,000 डेप्रिशिएशन आहे. मायनस करूया 87,000 कॅरी फॉरवर्ड असेल नेक्स्ट इयर मध्ये. इथलं कॅरी फॉरवर्ड इथं करूया. ब्रॉड डाऊन 1 तारखेचं असतं ते ब्रॉड डाऊन 1 असं होतंय 1/1/17 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 87,000 ॲज इट इज इथल्या इथं. नेक्स्ट दुसऱ्या वर्षी कॅश किती पेड केलं, कॅश पेड मध्ये बघा 31/17 टू कुणाला पेड केलं इंडियन लिमिटेडला
किती पेड केलं, 60,000 रुपये पे केलेले आहेत. डायरेक्ट 31 तारखेला मग परत 31, 12, 16ला काय असं 17ला काय करायचंय, डेप्रिशिएशन चार्ज करायचंय. डेप्रिशिएशन सेकंड इयरचं किती होतं, डेप्रिशिएशन सेकंड इयरचं होतं 20,700, 20,700. लागलीच बॅलन्सिंग फिगर करा. 31, 12, 17ला 87,000 प्लस 60,000 जर केलं 1,47,000 येऊन जाईल, 1,47,000. ओके, इकडं सुद्धा 1,47,000च यायला पाहिजे, बट 20,700 आहे ते लेस करूया आपण. 1,26,300 या ठिकाणी बॅलन्स ब्रॉड कॅरी डाऊन येईल बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. नेक्स्ट इयर मध्ये ते ब्रॉड डाऊन होईल 1,18,000 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,26,300 रुपये. ओके, लागलीच त्याने 31 तारखेला परत 31, 12, 18ला काय केलं, इंडियन लिमिटेडला कॅश पेड केलं. किती पेड केलं, 60,000. लागलीच 31, 12, 18ला त्यांनी डेप्रिशिएशन सुद्धा चार्ज केलेलं आहे. ओके, डेप्रिशिएशन किती चार्ज केलं लास्ट इयरला, 18,630, 18,630 रुपये डेप्रिशिएशन त्या ठिकाणी चार्ज केले. टोटल करा याची किती कॅरी डाऊन होतं ते पाहूया. प्लस 60,000, 1,86,300, 1,86,300. ओके, त्याच्यामधून 18,630 रुपये लेस करा, 1,67,670. 31, 12, 18 बाय बॅलन्स कॅरी डाऊन. संपलं. या ठिकाणी आपण असेटचं अकाउंट बनवलं. आता व्हेंडरचं बनवूया. याच्यामध्ये काहीही डाऊट असेल असेटचं अकाउंट बनवण्यामध्ये तर तुम्ही मला विचारायचं आहे. ओके, आता हे सुद्धा खूप सिंपल आहे. पाहू शकता आपण इंडियन वॅगन लिमिटेडचं अकाउंट, त्याला किती पैसे भेटले, त्याला किती आणि इकडचं हे. ओके, कॅश किती भेटलं आणि मशिनरी मधलं तिकडचं टाकून द्यायचं. 1 तारखेला त्याला कॅश भेटलेला आहे ॲग्रीमेंट म्हणून 1,1,16 काय भेटलं, कॅश किंवा कॅश दिलं आपण त्याला, कॅश अकाउंट. याला काय म्हणायचं ब्रॅकेटमध्ये, ॲग्रीमेंट. किती दिली ॲग्रीमेंट, 50,000 रुपये. आणि नेक्स्ट 31, 12, 16 फर्स्ट इन्स्टॉलमेंट. इथं फक्त इन्स्टॉलमेंट डेबिटला या ठिकाणी इन्स्टॉलमेंट 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 3 इन्स्टॉलमेंट. कॅश टू कॅश अकाउंट या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहितोय फर्स्ट इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, किती आहे पहिली इन्स्टॉलमेंट, 78,000ची आहे. संपलं. लागलीच हे बघा, इथलं डेबिटचं उचलायचं तिकडं क्रेडिटला टाकून द्यायचं. हे डेबिटचं उचला, इथलं असेटचं इंडियन लिमिटेड डेबिटला तिकडे जाताना क्रेडिटला जाईल. 31 पहिली तारीख तेच आहे सेम, 1,1,16 बाय वॅगन अकाउंट किती 50,000 आणि 31, 12, 16 बाय वॅगन किती 60,000. आता जर तुम्ही टोटल केली तर टोटल तुमची डेफिनेटली चुकते. एक राहिले आपलं इंटरेस्ट द्यायचं राहिले. इंटरेस्ट द्या 31, 12ला 31, 12, 16 बाय इंटरेस्ट अकाउंट. या ठिकाणी जर तुम्ही इंटरेस्ट दिलं तर हे दोन्ही साईड टॅली होऊन जातात. इंटरेस्ट किती आहे पहिल्या वर्षामध्ये, इंटरेस्ट 18,000 रुपये आहे, 18,000. या ठिकाणी 18,000 करा, ते दोन्ही टोटल करा. 78,000 प्लस 50,000 जर केलं तर 1,28,000, 1,28,000 येतं. इकडे सुद्धा 1,28,000 पहिलं वर्ष क्लोज. नेक्स्ट इयर 31, 12, 17 दुसरी इन्स्टॉलमेंट कॅश दिलं आपण त्याला, कॅश अकाउंट सेकंड इन्स्टॉलमेंट किती आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट सेकंडच्या कॉलम मध्ये बघा 72,000 72,000. लागलीच इकडे या
हे बघा इंडियन लिमिटेड तिथे डेबिटला दिसते, तिथं क्रेडिटला टाकून द्या. 31/12/17 बाय वॅगन किती 60,000 टोटल केली. चुकते टोटल काय राहिले तुमचं इंटरेस्ट द्यायचं राहिलेलं आहे. द्या इंटरेस्ट 31/12/17 बाय इंटरेस्ट किती आहे दुसऱ्या वर्षी इंटरेस्ट 12,000 रुपये 12,000. आता टोटल करा 72,000 इकडे सुद्धा 72,000. लास्ट इयर 31/12/17/18 त्याला थर्ड इन्स्टॉलमेंट आपण पे केले कॅश दिलं ब्रॅकेटमध्ये थर्ड लिहा इन्स्टॉलमेंट किती पे केली आहे 66,000 66,000 त्याला इन्स्टॉलमेंट पे केली आहे. लागलीच त्याला इथं बघा हे बघा इथं 60,000 आहे इकडे येऊन क्रेडिटला जाईल 31/12/18 हे इथलं डेबिटचा असेटच्या तिकडे क्रेडिटला जाईल 31/12/18 बाय वॅगन अकाउंट किती 60,000. आता क्लोज करा. चुकतं काय राहिलं आपलं इंटरेस्ट त्या ठिकाणी द्यायचं राहिलेलं आहे. देऊया 66,000 इकडे सुद्धा 66,000 इंटरेस्ट किती 31/12/18 इंटरेस्टच्या कॉलम मध्ये बघा इंटरेस्ट 6,000 आहे 6,000 आहे. ओके चला तर काही डाऊट असेल तर मला याच्यामध्ये विचारू शकता. आणि आता राहतं काय तर डेप्रिशिएशन अकाउंट आणि इंटरेस्टचा अकाउंट विचारलं नाही तरीही आपण तयार करूया म्हणजे प्रॅक्टिससाठी. डेप्रिशिएशन आणि त्याच्यानंतर इकडं इंटरेस्ट. ठीक आहे सोपं आहे काय अवघड नाही. 1-2 केले की आपल्याला समजून जातं. 31/12/16 हे बघा इथलं डेप्रिशिएशन क्रेडिटला इकडे येताना डेबिटला येईल टू वॅगन अकाउंट किती रुपये डेप्रिशिएशन 23,000 इकडे ट्रान्सफर करा 31/12/16 बाय P&L 23,000. ओके टोटल करून टाकायचे 23. नेक्स्ट 31/12/17 टू वॅगन अकाउंट आणि 31/12/18 टू वॅगन इथं होतं 20,700 न टोटल. त्याच्यानंतर 18,630 याची टोटल 18,630 हे कुठे ट्रान्सफर करा 31/12/17 बाय P&L 20,700 टोटल 20,700 31/12/18 इथं बघल्या 31/18 बाय P&L 18,630. ओके सिंपल आहे नॉमिनल आहे म्हणून मी याला जास्त समजून सांगत नाही. इंटरेस्ट लागलीच कॅल्क्युलेट करू. इंटरेस्ट 31/12/16 बाय इंडियन लिमिटेड किती इंडियन लिमिटेड इंटरेस्ट 18,000 ट्रान्सफर कुठं करायचं 31/12/16 बाय P&L अकाउंट 18,000 संपलं क्लोज. नेक्स्ट 31/12/17 सॉरी इथं बाय कशी हे 2 इथं सुद्धा 2 इंडियन किती सेकंड इयरचे इंटरेस्ट 12,000 31/12/17 ट्रान्सफर करा बाय P&L 17,000. ओके 12,000 18चं 31/12/18 टू इंडियन 6,000 हे बाय इथलं इंटरेस्ट ट्रान्सफर करा 31/12/18
18/P&L 6000 टॅली करायचं 6000. ओके, चला तर अशा पद्धतीनं राहणार आहे. सेकंड मेथड या ठिकाणी कंप्लीट होते आपली प्रॉब्लेम्स ऑन प्लस इंटरेस्ट. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढची मेथड पाहणार आहोत. ओके, चला.